अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजना जी आपली महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे, या योजनेमध्ये काही हॉस्पिटल्सचे पैसे अशा पद्धतीने घेतात आणि आपल्या मूळ योजनेच्या उद्देशालाच हळहळ फासतात। त्याच्याबद्दल आपण काय कारवाई करणार आहात आणि कारवाईच नाही तर एक SOP करून अशा पद्धतीच्या घटना घडणे त्यासाठी शासन काय निर्णय घेईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली। मी आपल्याला सांगतो की महात्मा फुले आरोग्यदायी योजना ही मुळातच एकही रुपये लोकांच्याकडून घ्यायचा नाही, याच उद्देशाने त्यांना आपण MOU करून घेतोय। ॲग्रीमेंट झाल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी तिथला असणारा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आणि आमची सगळी यंत्रणा काम करते। या सगळ्यानंतर सुद्धा अशा पद्धतीच्या काही घटना होत असतात याच्याबद्दलच्या तक्रारी आमच्याकडे आल्या। त्यामुळे प्रश्न जो आपला प्रश्न क्रमांक 2 विचारला आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितले की हो हे खरे आहे। त्याच्यानंतर आपण साधारणतः एकूण 338 प्रकरणांमध्ये आम्ही एकतर 60,47,000 इतका दंड अंगीकृत केला आहे। यातली 12 हॉस्पिटल आपण याच्यामध्ये यांच्यावर कारवाई केली, त्यांना काढून टाकलं। आणि त्याच्यानंतर आता परत आपण जे दुसरा प्रश्न विचारला की आयुष्यमान भारत योजनासुद्धा आता हे आपल्या ह्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेबरोबर जोडली आणि त्याच्यामुळे 1300 जे आपले अगोदरचे आजार होते 1356 ते आता 2399 झाले। म्हणजे आजाराची संख्या वाढवली, आजाराच्या संख्येबरोबर त्यांचे पॅकेजेससुद्धा वाढवले आणि त्यामुळे पॅकेजेस वाढवल्यानंतर एकाही हॉस्पिटलनं अशी चूक केली तर ते आम्ही जरासुद्धा कबूल करणार नाही। आता याच्यासाठी आपण असं केलं की या सगळ्या योजनेमध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी AI माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीची एखादी घटना झाली तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई आपण करतोय। आपण AI माध्यमातून याच्यावरती अशा पद्धतीच्या हॉस्पिटलची कुठली तक्रार असेल तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही तात्काळ कारवाई करतोय। अध्यक्ष महोदय, आरोग्याच्या या सगळ्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या योजनेमध्ये सन्माननीय सुनील प्रभू साहेबांनी विचारलं की ज्या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये पेशंट गेला की पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्याकडे अतिरिक्त पैसे घेतले जातात आणि मगच त्या सगळ्या ऑपरेशन केले जातात आणि मग मूळ योजनेच्या आपल्या सगळ्या योजनेलाच आपण हरताळ फासतोय। माझी विनंती आहे की या योजनेमध्ये एक पैसा कोणी घेतला तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यासाठी आम्ही काम करतोय। मी तुम्हाला सांगतो साधारणतः आता नाही बसून विचारू नका, हॉस्पिटल नाही बसून विचारलेला उत्तर देऊ नका मंत्री महोदय। प्रभू साहेब, विचारलं तर उत्तर देऊ नका की हॉस्पिटलमध्ये आपली योजना त्याच्यासाठी पॅकेजेस वाढवून दिली। बरेचसे हॉस्पिटल बरोबर आम्ही डायलॉग केले, त्यांना आम्ही मीटिंगला बोलवलं, त्यांच्या सगळ्या कंप्लेंट केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलंय योजनेमध्ये पॅकेजेस वाढवून दिलेत, एक चूक झाली तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार। आणि असं झाल्यानंतर सुद्धा जर कुठं असेल तर आपण सगळ्यांनी, माझी विनंती आहे, एका बाजूला आपणही आपल्या मतदारसंघात रिव्ह्यू घेतला पाहिजे, आपल्या जिल्ह्यात रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि एक सिंगल तक्रार असेल तर आमच्याकडे दिली तर त्याच दिवशी त्याच ठिकाणी आम्ही कारवाई करणार। माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भास्कररावजी जाधव साहेबांनी जो प्रश्न विचारला, मी मुद्दाम सगळ्या सभागृहाला सांगू इच्छितो, राज्यातल्या पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या त्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा ही योजना आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की या योजनेचा लाभ, महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ सगळ्यांना सुद्धा आहे। त्यामुळे STचा ड्रायव्हर कंडक्टर असेल, इतर सगळे लोक असतील, या सगळ्यांना सुद्धा ही योजना असल्यामुळे या योजनेचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशा पद्धतीचा प्रयत्न आपण करूया।